ध्येयासाठी जोश आणि जिद्द ठेवा मित्रांनो. ध्येयासाठी जोश आणि जिद्द ठेवा मित्रांनो. मेहनतीचं तर फळ यशच असते. जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. मी इंजिनियर जितेंद्र सुरेश पिंपळशेंडे, संचालक उडान द करिअर अकॅडमी चंद्रपूर. विद्यार्थी मित्रांनो, आपण 2026 या वर्षाचे 2 पेपर आपण उडान खाकी या टेस्ट सिरीजच्या माध्यमातून घेतलेले आहेत आणि तिसरा पेपर आपण उडान खाकीचा 17 जानेवारी 2026 शनिवारी दुपारी 12 वाजता महानगरपालिका शाळेच्या पटांगणात घेतलेला आहे. तर त्या पेपर मधील अंकगणित व बुद्धिमत्ता या विषयाची आपण सविस्तर जी उत्तरे आहे ते तुम्हाला आपल्या उडान अकॅडमी या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत आपण पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आमच्या मेहनतीला तुमचा प्रतिसाद हवा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपलं चॅनल मोनिटाईज करण्यासाठी थोडस आपल्याला सहकार्य जास्तीत जास्त करा, जेणेकरून आपला जो बोर्ड आहे, मी मागे सुद्धा बोललेलो होतो, या बोर्ड थ्रू आपण डिजिटल बोर्ड कडे येऊया आणि काही दिवसातच आपण तुमचं ऑनलाईन लेक्चरच्या माध्यमातून जसं की बुद्धिमत्ता या विषयातील काही चॅप्टर्स असतील किंवा अंकगणित या विषयातील काही चॅप्टर्स असतील किंवा करंट अफेअरचे क्लासेस असेल किंवा मराठी विषयातील कुठले डाऊट सेशन असेल, तर ते आपल्याला तुमच्यापर्यंत फ्री ऑफ कास्ट मध्ये युट्यूबच्या माध्यमातून पोहोचवता येईल. या दृष्टिकोनातून आमचं वर्क चालू आहे. तर तुमचं आमची जी मेहनत आहे त्या मेहनतीला तुमचं सहकार्याची गरज आहे. ओके, तुमच्या सहकार्याशिवाय काही होणार नाही. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, याच पद्धतीने आम्ही मेहनत करत राहू. तर त्या अनुषंगाने आजचा व्हिडिओ पेपर क्रमांक 3 या विषयातील अंकगणित विषयातील आज सविस्तर जी उत्तरे आहेत ते बघण्याचा प्रयत्न करूया. तर प्रश्न क्रमांक 26 असा आहे की 11 ते 20 पर्यंतच्या संयुक्त संख्यांची बेरीज व 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज यांच्यातील फरक किती. तर बघा, ओके, याच्यामध्ये प्रश्न जो आहे 11 ते 20 पर्यंतच्या संयुक्त संख्यांची बेरीज व 1 ते 10 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज यांच्यातील फरक किती. तर तुला माहित असणे गरजेचं आहे की संयुक्त संख्या म्हणजे काय आणि मूळ संख्या म्हणजे काय. तर मूळ संख्या यांना म्हणायच्या का ज्याचे अवयव 2 पेक्षा जास्त अवयव पडत नसतील, म्हणजे त्या संख्येला इतर कुठल्याही संख्येने भाग जात नसेल, एकने आणि त्या संख्येने तर जाणारच. मग अशा संख्यांना काय म्हणू आपण, मूळ संख्या. 1 ते 100 पर्यंतच्या संख्यांमध्ये एकूण मूळ संख्या 25 आहेत आणि त्यांची बेरीज 1060 आहे. हे सुद्धा लक्षात ठेव, म्हणजे जेणेकरून पुढील प्रश्न जर आले एक्झाम मध्ये तर ते सुद्धा कुठेतरी कामी येतील. आणि संयुक्त संख्या म्हणजे ज्या मूळ संख्या नाहीत, म्हणजे कंपोजिट नंबर. म्हणजे कंपोजिट नंबर्स यालाच म्हणू आपण की एकापेक्षा जास्त संख्यांनी मिळून बनलेल्या संख्यांना संयुक्त संख्या असे म्हणतात. म्हणजे ज्या संख्यांचे अवयव हे 2 पेक्षा जास्त असतील अशा संख्यांना संयुक्त संख्या असे म्हणू. तर बघा, 11 ते 20 पर्यंतच्या संयुक्त संख्या म्हणजे ज्या मूळ संख्या नाहीत आणि 1 ते 10 पर्यंतच्या मूळ संख्या यांच्या बेरजेतील फरक किती. ओके, फरक म्हणजे वजाबाकी करायची आपल्याला. मग 11 ते 20 पर्यंतच्या संयुक्त संख्या म्हणजे कोणकोणत्या आहेत, 12, 14, 15, 16, 18, 20 या झाल्या 11 ते 20 पर्यंतच्या संयुक्त संख्या. आणि 1 ते 10 पर्यंतच्या मूळ संख्या कोणत्या आहेत, 2, 3, 5, 7 या मूळ संख्या यांच्यातील आपल्याला फरक काढायचा आहे. मग जर बघितलं 3 आणि 2 5 आणि 5 10 आणि 7 17. मग जर 17 आपण याच्यातून जर वजा केले, हे 16 गेट कॅन्सल आणि याच्यातला 1 म्हणजे इथं वाचले किती आपले 14. 14 14 28, 28 आणि 12 40, 40 आणि 20 60, 60 आणि ते 18 किती होणार 78. मग त्या या कंडिशन नुसार 11 ते 20 पर्यंतच्या संयुक्त संख्यांची बेरीज आणि 1 ते 10 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज यांच्यातील फरक कितीचा राहणार, 78चा राहील. त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक बी हे तुमचं उत्तर बरोबर. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न क्रमांक 27, 24च्या सर्व विभाजकांची बेरीज किती. आता विभाजक म्हणजे काय, तर त्या संख्येला कोणकोणत्या संख्येने भाग जातो. म्हणजे
एकापेक्षा जास्त संख्याने ज्याला भाग चाललेला आहे तर म्हणजे काय चाललेले असेल, एकापेक्षा अनेक त्याचे विभाजक म्हणजे फॅक्टर पडलेले असतील. मग 24 या संख्यांचे विभाजक कोणकोणते आहेत ते लिहून घेऊया. 24 या संख्येचा सर्वात लहान विभाजक म्हणजे ती आपला 1 आणि सर्वात मोठा विभाजक म्हणजे ती मोठी संख्या. मग 24 ला कोणकोणत्या संख्येने भाग चालला? 1 प्लस 2 प्लस 3 4 5 ने जाणार नाही, 6 8 12 आणि 24. जर या संख्यांची जर आपण बेरीज जर केली तर या संख्यांची बेरीज किती येत आहे? 60. म्हणून ऑप्शन क्रमांक सी हे तुमचं उत्तर बरोबर. पुढील प्रश्न क्रमांक 28. 23 ते 100 मध्ये किती नैसर्गिक संख्यांना 6 ने पूर्ण भाग जातो? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ती कुठून कुठपर्यंतही लिमिट असो अशा पद्धतीचा जर प्रश्न आला तर तुम्हाला माहित असायला पाहिजे डिफरन्स कसा आहे, सारखा आहे. मग डिफरन्स जर सारखा असेल तर एकूण संख्या आपल्याला इझिली रित्या काढता येतं. मग एकूण संख्या इज इक्वल टू काय राहते फॉर्म्युला? एकूण संख्या इज इक्वल टू मोठी संख्या मायनस लहान संख्या भागीला फरक आणि प्लस काय करणार? 1. ओके, आपण हा कन्सेप्ट बघितलेला होता. जेव्हा लगतच्या संख्यांमधला डिफरन्स सारखा असेल तर संख्या कुठून तर कुठपर्यंतही दिलेल्या असेल तर तुम्ही इझिली रित्या त्या संख्या काढू शकता. मग 6 ने भाग जाणारी 100 पर्यंतची मोठी संख्या म्हणजे कोणती राहणार? थोडचक 96 म्हणजे 96 ही मोठी संख्या असेल. देन त्याच्यानंतर लहान संख्या 23 नंतरची संख्या 24 भागीला फरक 6चा आणि प्लस काय करणार? 1. ओके, 96 मधनं जर 24 गेले तर वाचले किती? 72 भागीला 6 प्लस 1. 12 छकन 72, 12 आणि 1 किती राहणार? 13. म्हणजे 6 ने पूर्ण भाग जाणाऱ्या 23 ते 100 पर्यंतच्या एकूण नैसर्गिक संख्या किती असतील? 13. त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक सी हे तुमचं उत्तर बरोबर राहील. पुढील प्रश्न क्रमांक 29. एक बस पूर्ण प्रवासी घेऊन निघते. पहिल्या थांबावर ती 1/4 प्रवासी उतरवते आणि 150 अधिक प्रवासी घेते. दुसऱ्या थांबावर एकूण पैकी 1/3 प्रवासी उतरवते व 20 अधिक घेते. शेवटी तिसऱ्या थांबावर पोहोचल्यावर त्या बसमध्ये 220 प्रवासी असल्याचे कळते. तर त्या बसमध्ये असलेली सुरुवातीची प्रवासी संख्या काढा. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, हा अपूर्णांकाचा प्रश्न आहे आणि या पद्धतीचे प्रश्न सोडवत असताना स्टार्टिंगला किती भाग पडलेले आहेत ते भाग म्हणजे संपूर्ण भाग घ्या. म्हणजे अशा पद्धतीचा प्रश्न इझिली रित्या सॉल्व्ह होऊन जाईल. बघा काय म्हणत आहे, एक बस संपूर्ण प्रवासी घेऊन निघत आहे. पहिल्या थांबावरती 1/4 म्हणजे 1/4. मग 1/4 म्हणजे 4 भागापैकी एक भाग म्हणजे मग संपूर्ण प्रवासी किंवा सुरुवातीचे प्रवासी हे 4 पार्ट घ्या म्हणजे 4x. म्हणजे याचा अर्थ 1/4 प्रवासी उतरवते म्हणजे याच्यातला एक भाग जो आहे, ओके, एक भाग जर उतरवला तर वाचला किती तुमचा? 3 भाग. बरोबर आहे. 1/4 भागापैकी एक भाग जर उतरवला तर 3 भाग वाचला आणि 150 प्रवासी अधिक घेते. म्हणजे याच्यामध्ये 150 प्रवासी ऍड झाले. कुठे? पहिल्या स्थानकावर. ओके, बस स्टँडवर. हा, देन त्याच्यानंतर दुसऱ्या खांबावर एकूण पैकी 1/3 प्रवासी उतरवते. आता जेवढे काही प्रवासी बसमध्ये आहे, आता बस मधली प्रवासी संख्या किती झालेली आहे? 3x + 150. याच्या तिसरा भाग, मग याला जर 3 ने जर भागलं तर म्हणजे एक एक्स वाचेल आणि याला 3 ने जर भागलं तर 150. म्हणजे काय झालं? x + 150 हा जो भाग आहे तो काय करेल? उतरवे. म्हणजे याचा अर्थ x + 50. ओके, आता जर मायनस केला आपण तर हे सुद्धा मायनस होऊन जाणार. म्हणजे वाचणार किती तुमचे? 100 प्रवासी इथे आणि याच्यामध्ये 2x. म्हणजे 2x + 100 प्रवासी आता काय झालेले असेल? त्या बसमध्ये वाचलेले असतील आणि वरून किती चढत आहे? 20 प्रवासी एक्स्ट्राचे 20 चढत आहे. म्हणजे काय झालेले असेल आता त्या बसमध्ये? 2x + 120 प्रवासी आता बसमध्ये आहे. तर शेवटी तिसऱ्या स्थानावर पोहोचल्यावर त्या बसमध्ये 220 प्रवासी असल्याचे ठरते. म्हणजे 2x + 120 = किती होणार? 220. ओके, म्हणजे 2x + 120 = 220. मग 2x = 220 - 120
म्हणजे x इज इक्वल टू किती वाचलं तुमचं, याच्यामध्ये 20 गेट कॅन्सल, 200 मधून 100 गेले तर नथिंग बट वाचणार किती, 100 डिवायडेड बाय 2, तर नथिंग बट x इज इक्वल टू किती वाचेल, 50. मग x इज इक्वल टू 50, परंतु आपण सुरुवातीचे प्रवासी किती घेतलेले होते, 4x. मग सो देअर 4x म्हणजे 4 गुणिला 50, मग 4 गुणिला 50 म्हणजे किती, 200 प्रवासी जे होते ते सुरुवातीला बस मध्ये होते. त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक डी हे तुमचं उत्तर बरोबर राहील. पुढील प्रश्न क्रमांक 30. रक्कम 15,000 रुपये ही राजेश, संजय व विजय या तिघांना 4ला 5ला 6 या प्रमाणात वाटली असता संजयच्या वाट्याला किती रुपये येतील ते सांगा. बघा विद्यार्थी मित्रांनो, सिंपल प्रश्न आहे. राजेश, संजय आणि विजय यांना वाटपाचे गुणोत्तर काय दिलेलं आहे, 4ला 5ला 6. मग एकूण वाटा किती झाला, 6 आणि 4 10 आणि 5 15. मग 15 पार्ट म्हणजे किती रुपये रक्कम आपल्याला वाटायची आहे, 15,000 रुपये. 15,000 रुपये वाटायचे. मग 15 गेट कॅन्सल म्हणजे 1 पार्ट म्हणजे किती झालेलं असेल, 1,000 रुपये व एका खिशाला आलेला असेल. मग आता जर विचार जर केला आपण, तर संजयला किती पार्ट भेटलेला आहे, 5 पार्ट. मग 5 पार्ट म्हणजे 5 गुणिला 1,000 म्हणजे संजयला वाटा जो येईल तो किती, 1,000 रुपये, 5,000 रुपये त्याच्या वाट्याला येतील. म्हणजे ऑप्शन क्रमांक सी हे तुमचं उत्तर बरोबर आहे. पुढील प्रश्न क्रमांक 31. एका कारच्या पुढील चाकाची त्रिज्या 63 सेंटीमीटर असेल आणि त्या चाकाचे 5,500 फेऱ्या झाल्या असल्यास गाडीने एकूण किती अंतर कापले. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, गाडीचा चाक म्हणजे वर्तुळ असेल तर मग वर्तुळाचं एका फेरीतील अंतर म्हणजे काय झालेलं असेल, परिघ. ओके, चाकाने एका फेरीत कापलेले अंतर म्हणजे काय झालेलं असेल, परिघ. मग परिघ म्हणजे सरकम्फरन्स, काय फॉर्म्युला, 2πr, हे एका फेरीतलं अंतर झालं. मग अशा किती फेऱ्या मारल्या त्याने, 5,500. अंतर इज इक्वल टू परिघ काय झाला, 2 गुणिला पाय म्हणजे 22/7, आर म्हणजे रेडियस म्हणजे त्रिज्या किती आहे, 63 सेंटीमीटर आहे, गुणिला 5,500. आता सेंटीमीटर आहे, याला जर मीटर जर करायचं झालं तर 100 ने काय करावं लागेल, आपल्याला भागावं लागेल. हे कशामध्ये येणार, मीटर मध्ये. मग 0 0 0 0 गेट कॅन्सल, 7चा भाग याच्यामध्ये जर गेला तर किती वेळा गेला, 9 वेळा. मग हे कशामध्ये येणार, आपल्याला येणार हे मीटर मध्ये, परंतु दिलेले ऑप्शन्स आहेत ते कशामध्ये दिलेले आहेत, किलोमीटर. मग मीटरला किलोमीटर करायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, 1000 ने तुम्हाला अधिक डिवाइड करावं लागेल. म्हणजे 2 गुणिला 22 गुणिला 9 गुणिला 55 भागीला 1000. ओके, 2चा भाग 1000 मध्ये किती वेळा गेला, 500 वेळा. देन त्याच्यानंतर 500 मध्ये अधिक याच्यामध्ये 2चा भाग, याच्यामध्ये 11 वेळा, याच्यामध्ये 250. देन 5चा भाग जर विचार केला तर 50 वेळा आणि 5चा भाग याच्यामध्ये 11 वेळा. देन त्याच्यानंतर आपण आता कॅल्क्युलेशन, याच्यामध्ये पूर्णता भाग चाललेला नाहीये. मग 11चा वर्ग किती झाला, 121 गुणिला 9 भागीला 50. याचं जर कॅल्क्युलेशन केलं तर तुमचं 21.78 किलोमीटर, 21.78 किलोमीटर हे तुमचं ऑप्शन राहील. म्हणजे ऑप्शन क्रमांक ए हे तुमचं उत्तर बरोबर राहील. पुढील प्रश्न क्रमांक 32. पुणे ते मुंबई हे अंतर 300 किलोमीटरचे आहे. मुंबई व पुणे येथून परस्परांच्या दिशेने 2 गाड्या अनुक्रमे 70 किमी प्रति तास व 80 किमी प्रति तास या वेगाने एकदाच निघाल्या तर त्या गाड्या एकमेकांस किती तासानंतर भेटतील. बघा रेल्वेतील प्रश्न आहे आणि परस्परांच्या दिशेने म्हणजे विरुद्ध दिशेने दोन्ही गाड्या एकाच वेळेला निघालेल्या आहे, तर त्या गाड्या किती वेळानंतर भेटतील. म्हणजे वेळ इज इक्वल टू अंतर बाय वेग. मग त्या दोन ठिकाणातील अंतर किती किलोमीटरचं आहे, 300 किलोमीटरचं अंतर आहे. आणि वेग म्हणजे दोन्ही गाड्यांचा वेगाचे ऍडिशन होणार, कारण की अपोजिट डायरेक्शन आहे. 70 प्लस 80, 8 7 किती झाले, 15, म्हणजे नथिंग बट 150. मग किती तासानंतर, 2 तासानंतर त्या गाड्या एकमेकांना भेटलेल्या असतील.
म्हणजे ऑप्शन क्रमांक डी हे तुमचं उत्तर बरोबर राहील. पुढील प्रश्न क्रमांक 33. शिवाचे वय श्रद्धाच्या वयाच्या तिप्पट आहे. श्रद्धाचे वय आदित्यच्या वयाच्या दुप्पट आहे. 4 वर्षापूर्वी शिवाचे वय श्रद्धाच्या वयाच्या 5 पट होते. तर आजचे वय किती आहे ते सांगा. बघा काय काय दिलेलं आहे. शिवा, श्रद्धा आणि आदित्य यांच्या वयांचे गुणोत्तर दिलेले आहेत. काय बोललेलं आहे. श्रद्धाचे वय आदित्यच्या वयाच्या दुप्पट आहे. श्रद्धाचे वय हे आदित्यच्या वयाच्या काय आहे दुप्पट आहे. आणि शिवाचे वय हे श्रद्धाच्या वयाच्या तिप्पट आहे. श्रद्धाच्या वयाच्या 3 पट म्हणजे 2 वय हिचं असेल तर याचं वय किती होऊन जाणार 6. ओके म्हणजे 6:2:1 हा रेशो दिलेला आहे. 4 वर्षापूर्वी शिवाचे वय श्रद्धाच्या वयाच्या 5 पट होते. 4 वर्षापूर्वी म्हणजे यांच्यामध्ये 4 वर्षाचा जर फरक जर पडला कुणाचा शिवाचा आणि श्रद्धाचा 4 वर्षापूर्वी 4 वर्षापूर्वी शिवाचे वय श्रद्धाच्या वयाच्या 5 पट होते. म्हणजे शिवाचं वय 5 पट असेल तर श्रद्धाचं वय काय राहणार 1 पट. म्हणजे याचा अर्थ या दोन याच्यामधला जो फरक आहे तो 1चा पडला आणि वयातला सुद्धा फरक 4चा पडला. म्हणजे 1 पार्ट इज इक्वल टू 4. 1 पार्ट इज इक्वल टू काय झालेलं असेल 4. मग 4 जर मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला यांचे वय भेटून जातील. मग काय झालेलं असेल साइन 24 साइन आपला 4 2 8 आणि 4 1 4 हे काय झाले आजचे वय. आणि 4 वर्षापूर्वीचं जर काढायचं असेल शिवाचं आणि श्रद्धाचं तर 524 आणि 4 1 4. बट विचारलं काय आदित्यचे आजचे वय किती आहे. मग आदित्यचं आजचं वय जे किती राहणार 4 वर्ष राहील. त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक सी हे तुमचं उत्तर बरोबर राहील. पुढील प्रश्न क्रमांक 34. खालीलपैकी कोणते अपूर्णांक उतरत्या क्रमाने आहेत. आता उतरता क्रम म्हणजे काय जास्त व्हॅल्यू पासून आपल्याला कमी व्हॅल्यू पर्यंत अपूर्णांक शोधायचा आहे. तर बघा आता अपूर्णांक कोणत्याही कंडिशन मध्ये बसत नाही. अशा वेळेला मी सांगितलेलं होतं की डायरेक्ट अपूर्णांकाची व्हॅल्यू ही दशांश चिन्हामध्ये काढून टाक. तर पहिलं बघा 5/9 5/9 अशा पद्धतीचे अपूर्णांक 2 डिजिट पर्यंत ऍटलीस्ट सॉल्व्ह करायचे. मग काय झालं भाग जाणार नाही 0 50 9 5 45 5 वाचेल 9 5 45 0.5. नेक्स्ट 7/11 7/11 ला सॉल्व्ह जर केलं तर 70 म्हणजे 11 6 66 66 म्हणजे वाचले किती 4. देन 11 3 33. ओके वाचणार 7 अधिक 6 वगैरे येतील. ओके देन त्याच्यानंतर 8/15 8/15 म्हणजे 0.80 म्हणजे 15चा भाग 15 5 75 5 वाचेल 15चा भाग 15 3 45. ओके देन त्याच्यानंतर 11/17 11/17 ला जर सॉल्व्ह जर केलं तर 0.110 17 छक्क 102 102 म्हणजे 6 वेळा गेला वाचले किती तुमचे 8 17 चो 68 17 5 45 17 चो 68. आता जर विचार केला तर इथं संख्यांमध्ये व्हेरिएशन आलेलं आहे. मग सगळ्यात मोठी संख्या कोणती दिसत आहे 0.64 म्हणजे ही पहिली संख्या. नंतर 0.63 ही दुसरी संख्या. देन तिसरी मोठी संख्या असेल ही 5/9 आणि देन त्याच्यानंतर चौथी संख्या असेल 8/15. तर बघा पहिली संख्या पाहिजे 11/7. ओके 2 ऑप्शन होणार नाही. इथं दिसतंय 11/7. नंतर दुसरं पाहिजे 7/11. तिसरी संख्या पाहिजे 5/9 म्हणजे ऑप्शन क्रमांक डी हे तुमचं उत्तर बरोबर आहे. पुढील प्रश्न क्रमांक 35. 3 पुरुष 10 दिवसात एक खड्डा खोदतात तर त्याच प्रकारचा खड्डा खोदायला 5 पुरुषांना किती दिवस लागतील. बघा MDH वाला फंडा आहे. 3 पुरुष एक खड्डा 10 दिवसात खणतात तर 5 पुरुषांना तोच खड्डा करण्यासाठी किती दिवस लागतील. तर D2 इज इक्वल टू 5 × 10 3 दुने 6 दिवस लागतील. त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक बी हे तुमचं उत्तर बरोबर राहील. पुढील प्रश्न क्रमांक 36. एका व्यापाऱ्याने 30,000 रुपयाचे कर्जाऊ घेतले 30,000 रुपये कर्जाऊ घेतले. त्याने ही रक्कम व त्यावरील 4,000 रुपये हे एकूण व्याज 10 हप्त्यात परत करण्याचे कबूल केले. प्रत्येक हप्त्याची रक्कम अगोदरच्या हप्त्यापेक्षा 150 रुपयांनी कमी आहे. तर पहिल्या हप्त्याची रक्कम किती. तर बघा
की 30,000 रुपयाचं कर्ज घेतलं, त्यावर 4,000 रुपयाचं व्याज म्हणजे एकूण टोटल 34,000 रुपये आपल्याला किती हप्त्यांमध्ये भरायचे आहेत? 10. परंतु प्रत्येक हप्ता हा किती रुपयाने कमी आहे? 150 रुपयाने कमी आहे. म्हणजे डिफरन्स प्रत्येक हप्त्यातला हा 150 रुपयाने कमी होत जाईल. म्हणजे क्रमवार जे संख्या आहेत त्यांच्यातला 150 मधला फरक असणाऱ्या संख्यांची बेरीज 34,000 यायला पाहिजे. म्हणजे फॉर्म्युला कोणता लागेल तुमचा? अरिथमेटिक प्रोग्रेशनचा कन्सेप्टच आहे. म्हणजे Sn इज इक्वल टू n/2 इंटू 2 टाइम्स ऑफ A प्लस n-1 इंटू D. तर याच्यामध्ये Sn म्हणजे तुमची टोटल रक्कम म्हणजे कर्जाने घेतलेली रक्कम आणि त्यावरचं व्याज म्हणजे किती झालं? 34,000 रुपये इज इक्वल टू n म्हणजे किती हप्त्यांमध्ये भरलं? 10 डिवायडेड बाय 2 2 टाइम्स ऑफ A प्लस n 10 मायनस 1 म्हणजे किती झालं? 9 इंटू डिफरन्स 150 रुपयाने कमी होत आहे म्हणजे काय घ्यावं लागेल? 150 मायनस घ्यावं लागेल. ओके, तर मग आता जर विचार केला 10चा मध्ये 2चा भाग 5 5 इकडे डिवाइड मध्ये आणलं 34,000 डिवायडेड बाय 5 इज इक्वल टू 2 टाइम्स ऑफ ए. आता याच्यामध्ये 15 135 परंतु कसे राहणार? मायनस आणि एक शून्य म्हणजे 1350. मग 5चा जर भाग टाकला आपण याच्यामध्ये तर 6 पंचे 30 4 वाचले 8 पंचे 40 म्हणजे 6,800 6,800 हे मायनस आहे इकडे आले तर काय होणार? प्लस 1350 इज इक्वल टू 2 टाइम्स ऑफ ए. तर ए इज इक्वल टू किती झाला इथे? 50. देन त्याच्यानंतर 8 आणि 3 1100 1 हातचाला 1 नथिंग बट 8 8 भागीला आकार राहणार 2. मग ए इज इक्वल टू 4 वेळा जाणार 0 15 नथिंग बट 7 देन त्याच्यानंतर 10 म्हणजे 5. म्हणजे पहिला जो हप्ता असेल तुमचा तो कितीचा असेल? 4,075 रुपयाचा पहिला हप्ता असेल. दुसरा जो हप्ता राहणार तो 150 रुपयाने कमी असेल. या पद्धतीमध्ये तो 10 हप्त्यांमध्ये जर रक्कम भरला तर टोटल रक्कम आपल्याला किती भरावं लागेल? 34,000 रुपये तो भरेल. म्हणजे पहिला हप्ता आपला 4,075 म्हणजे ऑप्शन क्रमांक ए हे तुमचं उत्तर बरोबर राहील. पुढील प्रश्न क्रमांक 37. अभयने एक वस्तू अनिलला 20% नफ्याने विकली. नंतर अनिलने तीच वस्तू सुनीलला 5% तोट्याने विकली. जर सुनीलने 1,710 रुपये दिले असतील तर वस्तूची मूळ किंमत किती? आता बघा, वस्तूची मूळ किंमत आपण 100 रुपये असं मानलं तर अभयने ती अनिलला सपोज अनिलने ती 20% नफ्याने विकली. अभयने एक वस्तू अनिलला 20% नफ्याने विकली. अभयने 20% नफा म्हणजे 100 रुपयाची वस्तू होती असेल तर 20% नफा म्हणजे किती रुपयाला विकली? 120 रुपयाला अनिलला विकली. नंतर अनिलने तीच वस्तू सुनीलला म्हणजे अनिलने विकली. अनिलने सुनीलला विकली किती? 5% तोट्याने. आता 120 चे 5% 10% म्हणजे 12 तर 5% म्हणजे 6 म्हणजे 114 रुपयाला विकली. म्हणजे याचा अर्थ सुनीलने ती वस्तू जी आहे ती किती रुपयाला घेतली? सुनीलने घेतलेली जी वस्तू असेल ती 114 रुपयाला घेतली. म्हणजे सुनीलने किती रुपये दिले? 1,710 रुपये दिले. मग तो देअरफॉर 114 रुपये म्हणजे 1,710 तर त्या वस्तूची मूळ किंमत. मग मूळ किंमत आपण एक्झॅक्ट किती पकडलेलं होतं? समजा 100 रुपये तर त्याची एक्झॅक्ट मध्ये किंमत किती असेल? तर x इज इक्वल टू 1,710 गुणिला 100 भागीला 114. ओके, तर आता जर विचार केला आपण 19चा जर भाग टाकला तर 19चा भाग याच्यामध्ये किती वेळा चालला? 9 वेळा. आणि 19चा भाग जर टाकला याच्यामध्ये तर 19चा भाग चालला 6 वेळा. देन त्याच्यानंतर 6चा भाग चालला याच्यामध्ये 15 वेळा. मग 15 वर 2 शून्य म्हणजे नथिंग बट त्या वस्तूची मूळ किंमत किती असायला पाहिजे? 1,500 रुपये असायला पाहिजे. त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक सी हे तुमचं उत्तर बरोबर असेल. पुढील प्रश्न क्रमांक 38. n ची किंमत 3 असल्यास इक्वेशन दिलेलं आहे तर या इक्वेशनची किंमत किती असा विचारलेला आहे. मग n ची किंमत आपल्याला पुट करावं लागेल. मग जर विचार केला 3 गुणिला 3 3 तिरी 9 परंतु कोणते राहणार? -9 6 घन डिवायडेड बाय खाली जर लिहिलं आपण
तर 9 तिरी किती झाले 27. 27चा का झाला वर्ग. मग बघा याचा घात जो आहे तो विषम आहे, त्याच्यामुळे येणारं उत्तर हे 100% निगेटिव्ह येणारच, याच्यात काही शंका नाही. म्हणजे ऑप्शन ए आणि बी हे चुकीचंच आहे टोटली. कारण याच्यातली जी संख्या आहे ही मायनस आहे, परंतु घात सुद्धा कसा दिलेला आहे विषम. जर ही संख्या मायनस आहे आणि याचा घात सम जर असता तर त्याचं उत्तर पॉझिटिव्ह असतं, म्हणजे 2 ऑप्शन एलिमिनेट झाले असते. हा मग 9चा घन जर विचार केला तर 9 गुणिला 9 परंतु कोणतं राहणार मायनस डिवायडेड बाय 27चा वर्ग 27 गुणिला 27. 9चा भाग 9 तिरी 27. 9 तिरी 27 3 तिरी 9 म्हणजे पूर्ण कॅन्सल झालं, म्हणजे वाचलं काय तुमचं एक, परंतु एक कोणतं वाचणार मायनस. त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक डी हे तुमचं उत्तर बरोबर राहील. पुढील प्रश्न क्रमांक 39. खालीलपैकी कोणत्या संख्येला 6, 5 आणि 9 या प्रत्येक संख्येने निशेष भाग जातो? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, कसोट्यावरती प्रश्न विचारलेला आहे. मग तुम्हाला माहित असायला पाहिजे 6ची कसोटी. मग 6ची कसोटी काय म्हणते, ज्या संख्येला 2 व 3 ने निशेष भाग जातो त्या संख्येला 6 ने निशेष भाग जातो. म्हणजे 6 ने निशेष भाग जाणारी प्रत्येक संख्या सम असायला पाहिजे. त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक ए हा तुमचा पर्यायातून एलिमिनेट होणार. देन 5ची कसोटी जर बघितली आपण, एकच स्थानी 0 किंवा 5 म्हणून त्या कसोटीचा आपण वापर केला, थर्ड ऑप्शन सुद्धा एलिमिनेट. मग आता या कसोटींचा वापर 9ची कसोटी, अंकांची बेरीज किती यायला पाहिजे 9. मग जर विचार केला 9 किंवा 9च्या पटीत 6 4 10 आणि 2 12, मग 9च्या पटीत येत नाही, म्हणजे तिसरा सुद्धा ऑप्शन गॉन. म्हणजे चौथा ऑप्शन हे आपलं दुसरं ऑप्शन हे तुमचं त्या तीनही कंडिशन सॅटिस्फाय करतील. बघा 6ची कंडिशन 2 आणि 3 किंवा विचार केला सम आहे म्हणजे 2 ने निशेष भाग चालला, 0 आहे देन त्याच्यानंतर 5 ने सुद्धा भाग चालला, 9 ने जर जात असेल म्हणजे 3 ने निशेष भाग जाईलच. मग काय झालं 8 आणि 2 10, 10 आणि 8 18, 18ला 9 ने भाग जातो, म्हणजे 6 ने भाग जाईल या संख्येला 5 ने आणि 9 ने सुद्धा, म्हणून ऑप्शन क्रमांक बी तुमचं उत्तर राहील. पुढील प्रश्न क्रमांक 40. बघा सिम्प्लिफिकेशनचा प्रश्न दिलेला आहे आणि या प्रश्नामध्ये वारंवार एकच संख्या रिपीट झालेली आहे. तर अशा प्रश्नांमध्ये तुम्हाला फॉर्म्युला बेस्ड प्रश्न असतो, तर फॉर्म्युल्याचा यूज करून तुम्हाला प्रश्न सॉल्व्ह करायचा आहे. बघा ए म्हणजे जर आपण 4.7 जर घेतलं आणि बी म्हणजे 3.4 जर घेतलं, तर याच्यामध्ये काय झालेलं असेल तुमचा ए क्यूब मायनस बी क्यूब डिवायडेड बाय ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर. मग तुम्हाला ए क्यूब मायनस बी क्यूबचा फॉर्म्युला माहित असणे गरजेचं आहे. काय फॉर्म्युला, ए मायनस बी इंटू ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर डिवायडेड बाय ही जी टर्म आहे काय आहे ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर. बघा ही सेम टर्म आहे त्याच्यामुळे कॅन्सल होऊन जातील. मग वाचेल काय तुमचं ए मायनस बी. मग ए म्हणजे किती पकडलेलं होतं 4.7 मायनस 3.4, मग वाचणार किती याच्यामध्ये 3 आणि इथे 1 म्हणजे 1.3 वाचेल, म्हणजे ऑप्शन क्रमांक डी हे तुमचं उत्तर बरोबर राहील. पुढील प्रश्न क्रमांक 41. एका वर्तुळाची त्रिज्या दुपटीने वाढवली तर क्षेत्रफळामध्ये किती पटीने वाढ होईल? बघा वर्तुळाचं क्षेत्रफळ काय राहते पाय आर स्क्वेअर. समजा रेडियस आर होती, आता रेडियस म्हणजे त्रिज्या जी आहे ते दुपटीने वाढवली, तर मग जर विचार केला आपण एरिया पाय जशान तसंच राहणार. रेडियस दुपटीने वाढवली म्हणजे 2r स्क्वेअर, म्हणजे काय झालेलं असेल पाय इंटू 4r स्क्वेअर, म्हणजे नथिंग बट पाय आर स्क्वेअर जर कॉमन जर काढलं तर नथिंग बट याच्यामध्ये काय झालेलं असेल या तुलनेमध्ये सुरुवातीचा जो क्षेत्रफळ आहे त्या तुलनेमध्ये आताचे जे क्षेत्रफळ आहे किती पटीने वाढलेलं दिसेल 4 पटीने वाढलेलं दिसेल. म्हणजे त्रिज्या जर दुपटीने वाढवली तर क्षेत्रफळ किती पटीने वाढेल 64 पटीने वाढेल. म्हणजे ऑप्शन क्रमांक बी हे तुमचं उत्तर राहील. पुढील प्रश्न क्रमांक 42. चिकणमातीपासून बनविलेल्या एका शंकूची उंची 24 सेमी आणि पायाची त्रिज्या 6 सेमी आहे. त्याचा आकार बदलवून गोळा केला तर त्या गोळ्याची त्रिज्या किती? आता बघा शंकू म्हणजे कोन, शंकू म्हणजे कोन या पद्धतीची ती आकृती असेल आणि या शंकूची त्रिज्या दिलेली आहे आणि तुम्हाला काय दिलेली आहे तुमची हाईट दिलेली आहे.
मग याला वितळवायचं आहे म्हणजे आणि त्यापासून आपल्याला काय करायचं आहे, गोळा तयार करायचा आहे. तर त्या गोळ्याची त्रिज्या विचारली. म्हणजे या शंकूचं आपल्याला काय करावं लागेल, व्हॅल्यूम आणि गोळ्याचं व्हॅल्यूम हे कसं राहणार, सारखं. शंकू म्हणजे आपला कोन आणि देन त्याच्यानंतर गोळा म्हणजे स्पियर. मग शंकूचं जे आपलं व्हॅल्यूम जे राहणार, ओके, कोन ऑफ व्हॅल्यूम काय राहणार, पाय आर स्क्वेअर एच बाय 3 हे शंकूचं व्हॅल्यूम असेल म्हणजे कोनाचं व्हॅल्यूम असेल. आणि स्पियरचं व्हॅल्यूम म्हणजे गोळ्याचं जे व्हॅल्यूम राहणार ते व्हॅल्यूम जे असेल ते पाय आर क्यूब 4/3 पाय आर क्यूब काय राहणार, 4/3 पाय आर क्यूब. ओके, आता जर आपण विचार केला याच्यामध्ये व्हॅल्यू जर पुट केली आपण, पाय पाय गेट कॅन्सल, 3 गेट कॅन्सल, आर स्क्वेअर, इथलं आर स्क्वेअर म्हणजे फक्त याच्यामध्ये काय वाचेल, आर. ओके, तर नथिंग बट आर इज इक्वल टू H/4. हे जे 4 आहे इकडे गुणाकारात आहे, इकडे आले तर काय होणार, भागाकारात. मग ही जी वाचेल ही काय वाचेल, गोळ्याची त्रिज्या म्हणजे रेडियस. एच किती दिलेलं, हाईट 24 सेंटीमीटर दिलेली आहे. 24/4 म्हणजे गोळ्याची जी तुमची त्रिज्या असेल ती किती सेंटीमीटर असेल, 6 सेंटीमीटर असेल. त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक ए हे तुमचं उत्तर बरोबर राहील. पुढील प्रश्न क्रमांक 43. 52 पत्त्याच्या सेटमधून एक पत्ता काढल्यास ते संख्येचे कार्ड असण्याची संभाव्यता काय? बघा, प्रोबॅबिलिटीचा प्रश्न आहे आणि कार्ड ते जे आपले पत्त्यांचा कार्ड आहे त्याच्यामध्ये एकूण जे कार्ड असणार ते किती असणार, 52 कार्ड असतात. आणि त्याच्यामध्ये आपले दोन कलर, एक असते ब्लॅक आणि दुसरा राहणार रेड. ब्लॅक मध्ये तुमचं काय राहतं, क्लब अँड स्प्रेड. ओके, ब्लॅक मध्ये जे राहील क्लब, ओके, आणि स्प्रेड म्हणजे याला तुम्ही आपल्याकडे चिडी आणि याला अस्पाक किंवा इस्पिक असं म्हणत असतो. आणि दुसरं राहते तुमचं डायमंड म्हणजे तुम्ही वीट, आणि देन त्याच्यानंतर राहते हर्ट. डायमंड म्हणजे वीट आणि हर्ट म्हणजे बदाम असं म्हणत असतात. असे 4 पद्धतीचे तुमचे कार्ड असते. तर विद्यार्थी मित्रांनो, एकूण जे कार्ड राहणार ते किती राहणार, 52 कार्ड. मग त्या 52 कार्ड मधून एक जर पत्ता काढला तर तो संख्येचं किती असणार. मग आता त्याच्यामध्ये जे तुमचं नंबरिंग वाला आहे, ओके, तर ते 2 पासून ते 10 पर्यंत होते. म्हणजे एक जो पहिला कार्ड राहतो, 1 नंबरचा कार्ड, त्याच्यावरती नंबर नसते. देन त्याच्यानंतर 11 नंबर म्हणजे जे, 12 नंबर म्हणजे क्यू आणि 13 नंबर म्हणजे के. म्हणजे जोकर, क्वीन अँड किंग. म्हणजे जोकर म्हणजे जोकर आणि क्वीन, राणी आणि राजा हे 3 कार्ड. आणि एक म्हणजे एका 13 पत्त्याच्या कार्ड मध्ये हे 4 जे असे पकडले आपण तर किती झाले, 4 चो 16. 16 पत्ते आपले 52 पत्त्यामधनं वजा होणार. म्हणजे काय झालेलं असेल, प्रोबॅबिलिटी. मग एक जर पत्ता काढायचा झाला 52 पत्त्यामधनं, मग 52 मायनस तुमचे 16 म्हणजे वाचले किती, 12तून 6 गेले 6, हातचाला 1. देन त्याच्यानंतर किती झाले तुमचे, याच्यामध्ये वाचले 3, 36. मग 36/52 ही तुमची प्रोबॅबिलिटी. मग याच्यामध्ये जर भाग जर जात असेल तर टाका. तर कितीचा भाग चालला याच्यामध्ये तुमचा, 4चा भाग चालला. 4चा भाग किती वेळा चालला, 9 वेळा. आणि 4चा भाग याच्यामध्ये किती वेळा चालला, 13 वेळा. म्हणजे 9/13 ही तुमची प्रोबॅबिलिटी असेल. म्हणून ऑप्शन क्रमांक ए हे तुमचं उत्तर बरोबर राहील. पुढील प्रश्न क्रमांक 44. एका कंपनीत दर 40 कामगारांच्या मागे 2 सुपरवायझर आहेत. जर कंपनीतील एकूण 546 जण काम करीत आहेत, ज्यामध्ये सुपरवायझर व कामगार दोघे मिळून, तर त्या कंपनीतील एकूण कामगारांची संख्या किती? आता बघा, 546 मध्ये 40 कामगार प्लस 2 सुपरवायझर म्हणजे एक जर गट पडला तर कितीचा पडला, 42. असे किती गट पडतील तुमचे, 546/42. जर विचार जर केला तर 6चा भाग किती वेळा चालला, 7 वेळा. 6 9 54 आणि 6 1 6. 91 मध्ये 7चा भाग, 13 7 91 म्हणजे 13 गट पडले. म्हणजे याचा अर्थ 13 दुने 26, 13 गुणिला 2 26. 26 हे काय झाले तुमचे सुपरवायझर. मग
546 पैकी तुमचे 26 सुपरवायझर होत जर असतील तर किती राहतील? 520 हे काय राहतील? कामगार राहतील. म्हणून ऑप्शन क्रमांक ए हे तुमचं उत्तर बरोबर राहील. पुढील प्रश्न क्रमांक 45. रवीनाने मराठीच्या पुस्तकाचा 3/4 भाग व 17 पाने वाचली तेव्हा 28 पाने शिल्लक राहिली व काजलने इतिहासाच्या पुस्तकाचा 3/5 भाग व 20 पाने वाचली तेव्हा 26 पाने शिल्लक राहिली. तर रवीनाच्या पुस्तकाची पाने काजलच्या पुस्तकाच्या पानापेक्षा कितीने जास्त आहे? म्हणजे दोन पुस्तकाच्या पानातील आपल्याला काय विचारलेलं आहे? फरक विचारलेला आहे. ओके, सपोज फॉर एक्झाम्पल मराठीच्या पुस्तकातील पानांची संख्या काढू आपण. एका पुस्तकात एकूण एक्स पाने आहे असं कन्सिडर करू मराठीच्या. तर 3x/4 प्लस 17 पाने आणि किती पाने वाचायची राहिली? प्लस 28. तेव्हा संपूर्ण पुस्तक बनेल. म्हणजे याचा अर्थ 17 आणि 28 म्हणजे तिकडे एक्स जाणार. x मायनस 3x/4 तर इज इक्वल टू 17 प्लस 28. तर इथं किती वाचेल तुमचं? x/4 4x मायनस 3x म्हणजे x/4 इज इक्वल टू 8 7 1505 हातचाला 1 2 2 4 45 म्हणजे x इज इक्वल टू 45 चो 180. हा म्हणजे मराठीच्या पुस्तकातील पानांची संख्या किती झाली? 180. त्याच पद्धतीत इतिहासाच्या पुस्तकातील पानांची संख्या काढू आपण. तर काय म्हणत आहे पहिलं? 3/5 प्लस किती पाने? 20 पाने प्लस 26 पाने इज इक्वल टू संपूर्ण. तर मग x मायनस 3x/5 इज इक्वल टू 20 प्लस 26. तर किती वाचणार? 2x/5 इज इक्वल टू 46. तर x इज इक्वल टू 46 गुणिला 5 डिवायडेड बाय 2. 2चा भाग 46 मध्ये 23. 23 5 115. मग 115 पाने हे कुठली झाली? इतिहासाच्या पुस्तकातील पाने झाली आणि 180 मराठीच्या पुस्तकातील पानांची संख्या झाली. मग यांच्यातील फरक जर काढायचा झाला तर 180 मायनस 115. 10तून 5 गेले 5 हातचाला 1 म्हणजे नथिंग बट याच्यामध्ये 6 म्हणजे 65 पानांचा फरक पडेल. ओके, त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक ए हे तुमचं उत्तर बरोबर आहे. पुढील प्रश्न क्रमांक 46. अमितकडे असलेल्या मण्यांच्या 1/4 1/2 व 1/8 याप्रमाणे 3 माळा बनवल्या तेव्हा 80 मणी शिल्लक राहिले. तर अमितने माळा तयार करण्यासाठी किती मणी वापरले? तर बघा, एकूण मण्यांची संख्या आपण x पकडलं. एकूण मनी जे आहे ते आपण x जर पकडलं तर मग काय झालं? x/4 पहिली माळेसाठी मनी लागले. x/2 हे दुसऱ्या मनीसाठी आणि x/8 हे मनी तिसऱ्या माळेसाठी राहिले. तर आणि 80 मनी शिल्लक राहिले तेव्हा संपूर्ण मनी आपल्याला मिळतील. मग यांचा लसावी जर काढला आपण तर किती झाला? यांचा लसावी 8. मग 8 करण्यासाठी 2 ने मल्टिप्लाय केलं. 8 करण्यासाठी याला कितीने? 4 ने आणि x प्लस 80 इज इक्वल टू काय होणार? x. मग आता जर विचार जर केला तर हे किती झाले? 4 आणि 2 6 आणि 1 7 म्हणजे x मायनस 7x/8 इज इक्वल टू किती राहणार? 80. तर 8 न जर मल्टिप्लाय केला 8x मायनस 7x म्हणजे किती झालं? x/8 इज इक्वल टू 80. तर x इज इक्वल टू 8 8 64 640 मनी हे त्याच्याकडे सुरुवातीला होते. बट प्रश्नामध्ये काय विचारलाय? तर अमितने माळा तयार करण्यासाठी फक्त माळा तयार करण्यासाठी किती मनी वापरले? म्हणजे 80 मनी आपल्याला काय करावं लागेल? काढावे लागेल. म्हणजे 640 मधनं तुमचे 80 जर गेले, हे 40 आणि ते 600 मधनं 40 जर गेले तर वाचेल किती? 560. म्हणजे 560 मनी हे फक्त माळा बनवण्यासाठी वापरले. त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक बी हे तुमचं उत्तर बरोबर राहील. पुढील प्रश्न क्रमांक 47. 4 घोडे 5 बदक 2 जोडी पोपट 1 डझन कोंबड्या हे सर्व एका शेतामध्ये उभे आहेत. तर त्या शेतामध्ये असणाऱ्या एकूण पाय व एकूण डोके यांच्या संख्येतील फरक किती? आता बघा, डोकी आणि पाय यांची संख्या आपल्याला काढावी लागेल. मग पायांची संख्या
पायांची संख्या 4 घोडे म्हणजे 4 चोक किती झाले 16. एका घोड्याला किती पाय राहते बब्या माहित आहे ना? 4 पाय राहते. तर मग 4 चोक किती झाले 16. 5 बदक मग बदकाला पाय किती 2 मग 5 दुने किती झाले 10. 2 जोडी पोपट म्हणजे 1 जोडी म्हणजे 2 तर 2 जोड्या म्हणजे किती झाले 4 मग 4 दुने 8 प्लस 1 डझन 1 डझन म्हणजे 12 12 कोंबड्या 12 दुने 24 एका झाली पायांची संख्या आणि देन त्याच्यानंतर डोक्यांची संख्या 4 घोडे म्हणजे 4 डोके राहणार 5 बदक म्हणजे 5 देन त्याच्यानंतर 2 जोडी पोपट म्हणजे किती राहणार 4 आणि देन त्याच्यानंतर 1 डझन कोंबड्या म्हणजे नथिंग बट 12. ओके तर काय झालेलं असेल आता याच्यामध्ये 4 आणि 4 8 गेट कॅन्सल देन त्याच्यानंतर याच्यामधनं 12 गेले इथं वाचले तुमचे 12 5 मधनं 5 10 मधनं 5 गेले 5 म्हणजे काय झालं 12 आणि हे 16 28 28 आणि ते 5 म्हणजे किती 33 चा फरक पडलेला असेल म्हणजे ऑप्शन क्रमांक सी हे तुमचं उत्तर बरोबर राहील. पुढील प्रश्न क्रमांक 48 पुढील पैकी कोणत्या पदांची किंमत सर्वात जास्त आहे बघा घातांकाचा प्रश्न आहे. मग याला जर आपण सॉल्व्ह जर केलं तर कोणत्याही संख्येचा घात म्हणजे तिचे वर्ग संख्या मग 3 ची वर्ग संख्या म्हणजे किती राहणार 9 आणि कोणत्याही संख्येचा घात म्हणजे किती राहणार 0 असेल तर त्या संख्येचं उत्तर किती राहणार 1 म्हणजे a रेस टू दी पॉवर 0 इज इक्वल टू 1 आणि a रेस टू दी पॉवर 1 इज इक्वल टू a म्हणजे कोणत्याही संख्येचा घात 1 असेल तर त्याचं उत्तर ती संख्या आणि कोणत्याही संख्येचा घात 0 असल्यास त्याचं उत्तर किती राहणार 1 मग 9 गुणिला 1 इज इक्वल टू किती असणार 9 देन याच्यामध्ये जर विचार केला 9 प्लस 1 म्हणजे किती झालं तुमचं 10 याच्यामध्ये 9 मायनस 3 9 मायनस 1 3 नाही 9 मायनस 1 म्हणजे किती असणार 8 आणि याच्यामध्ये 9 आणि हा भागीला 1 म्हणजे काही फरक पडणार नाही म्हणजे 9 भागीला 1 म्हणजे नथिंग बट 9 मग याच्यामध्ये कोणत्या पदांची सर्वात जास्त किंमत आहे सेकंड म्हणजे ऑप्शन क्रमांक बी हे तुमचं उत्तर बरोबर राहील. पुढील प्रश्न क्रमांक 49 एक्स ची किंमत शोधा बघा एक ट्रँगल दिलेला आणि ट्रँगलच्या इनर अँगलची म्हणजे कोणांची मापे दिलेली आहे आणि तुम्हाला एक्स ची किंमत काढायची आहे मग तुम्हाला ट्रँगलची एक प्रॉपर्टी माहित असायला पाहिजे ऍडिशन ऑफ अँगल ऑफ ट्रँगल इज इक्वल टू 180 डिग्री म्हणजे त्रिकोणाच्या आतील कोणांची बेरीज हे किती असते 180 अंश असते म्हणजे काय झालेलं असेल 30x प्लस 40x प्लस 38 प्लस एक्स इज इक्वल टू 180 जर याच्यामध्ये विचार केला तर 40 30 हे 70 70 आणि ते 30 100 108 म्हणजे x इज इक्वल टू किती झालेलं असेल इथे 38 सेपरेट आहे ओके म्हणजे किती झालं 70 आणि हे 71 एक्स आणि हे 38 पॉझिटिव्ह आहे तिकडे जाणार तर काय होणार निगेटिव्ह म्हणजे 180 मायनस 38 बघा हे सेपरेट असल्यामुळे याच्यामध्ये प्लस होणार नाही ओके याला व्हेरिएबल नाही आहे तर एक्स इज इक्वल टू तर 38 जर गेले आपलं 180 मधनं तर वाचणार किती 2 चला 1 14तून 4 गेले 18तून 4 गेले 14 डिवायडेड बाय किती असणार 71 मग एक्स इज इक्वल टू 71 दुने 42 म्हणजे एक्स इज इक्वल टू किती असायला पाहिजे 2 तर विद्यार्थी मित्रांनो बघा हा आता झालेला कंबाईन ग्रुप बी चा प्रश्न आहे त्याच्यामध्ये हा प्रश्न विचारलेला होता तर त्याचं उत्तर किती असायला पाहिजे 2 हे उत्तर असायला पाहिजे. पुढील प्रश्न क्रमांक 50 पहिल्या नळाने एक टाकी 10 तासात पूर्णपणे भरते दुसऱ्या नळाने 30 टाकी 15 तासात भरते तिसऱ्या नळाने मात्र 30 टाकी 18 तासात रिकामी होते तिन्ही नळ एकाच वेळी चालू केल्यास टाकी किती तासात भरेल बघा तर विद्यार्थी मित्रांनो 2 नळांनी टाकी भरताय समजा ए हा नळ आहे तर ती संपूर्ण टाकी भरण्यासाठी किती तास लावत आहे 10 तास लावत आहे आणि बी हा नळ 30 टाकी भरण्यासाठी 15 तास लावत आहे परंतु सी या नळाने टाकी खाली होत आहे त्याच्यासाठी जो लागणारा वेळ आहे तो 18 तास आहे मग आपण त्या संपूर्ण टाकीची कॅपॅसिटी म्हणजेच
कॅपॅसिटी ऑफ टँक हा काय घेत असतो, लागणाऱ्या वेळेंचा एलसीएम घेत असतो, लसावी घेत असतो. मग 10, 15 आणि 18 यांचा लसावी किती असेल, 90. म्हणजे त्या टँकची कॅपॅसिटी 90 युनिट. मग तुम्ही 90 लिटर घ्या किंवा कोणतंही तुमचं युनिट आहे लिटर आपला द्रव्यमापनाचं ते घेऊ शकता, काही हरकत नाही. तर मग ए हा नळ किती युनिट काम करेल, 9 युनिट पर अवर. 9 युनिट पर अवर हे भरण्याचं काम करेल. देन त्याच्यानंतर बी हा नळ 15 छक 90. ओके, हा 6 युनिट पर अवर हा भरण्याचं काम करेल. आणि तिसरा जो नळ आहे तो 5 युनिट पर अवर हा रिकामा करण्याचं काम करेल. मग तिन्ही नळ आपण एकत्र जर चालू केले, समजा ए प्लस बी मायनस सी, म्हणजे हे दोन नळ भरण्याचं काम करताय. म्हणजे 9 आणि 6, 9 प्लस 6 हे भरण्याचं काम होत आहे आणि खाली करण्याचं काम कोण करत आहे, सी हा नळ करताय. म्हणजे 15 मायनस 5 म्हणजे वाचले किती, 10 युनिट पर अवर. ते तिन्ही नळ आपण एकत्र जर चालू केलं तर टाकी एका तासामध्ये 10 युनिट भरल्या जाईल. मग संपूर्ण टाकीची कॅपॅसिटी किती आहे, 90 युनिट कॅपॅसिटी आहे. मग 90 युनिट प्रति तास 10 युनिट जर भरत असेल तर तिला लागणारा वेळ हा किती तास असेल, 9 तास असेल. ओके, तर म्हणून त्यामुळे प्रश्न क्रमांक 50 या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक ए हे उत्तर तुमचं बरोबर राहील. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण उडान खाकी पेपर क्रमांक 3 ओके या पेपर मधील अंकगणित या विषयाची सविस्तर उत्तरे तुम्हाला आपल्या उडान अकॅडमी चंद्रपूर या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण दिलेला आहे. तरी विद्यार्थी मित्रांनो, याच पद्धतीचे व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे असेल किंवा बुद्धिमत्ता या विषय जो आहे या पेपर मधील हा सोपा विषय आहे. ओके, किंवा त्यामधील प्रश्न जे आहेत ते सोपे प्रश्न आहेत. जर ज्या विद्यार्थ्यांना तुम्हाला त्याचं सोल्युशन पाहिजे असेल अशा विद्यार्थ्यांनी कॉमेंट करा, जेणेकरून आपण त्याच्यावर सुद्धा व्हिडिओ बनवू. आणि जर व्हिडिओ जर आवडला असेल किंवा कामाचं वाटत असेल आणि तुमचं सहकार्य सुद्धा आम्हाला कामाचं आहे, ओके, तर त्या अनुषंगाने तुम्ही या व्हिडिओला लाईक करा आणि हा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या उडान अकॅडमी चंद्रपूर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.